नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही सप्टेंबर ते ऑक्टोबर 3 तारखेपर्यंत अर्ज भरलेला होता GMC मुंबईचा आणि त्याचे पेपरसुद्धा नुकतेच झालेले आहेत आणि आता त्याची आन्सर शीट आहे म्हणजेच रिस्पॉन्स शीट. त्याची वाट विद्यार्थी पाहत होते. तर आता ही जी काही रिस्पॉन्स शीट आहे ती GMC मुंबई जे आहे त्या संदर्भात जारी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता. आता नेमकं कोणत्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा काय त्या संदर्भात आपण चर्चा करूच, पण सुरुवातीला ही जी काही रिस्पॉन्स शीट आहे ती कशी डाउनलोड करायची ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला TCSकडूनही मेसेज येतील की तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा, पण ते आज किंवा उद्या किंवा परवा येतील. परंतु तुम्हाला जर ही आत्ताच्या आत्ता पाहायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम लिंक दिलेली आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर इथं तुम्हाला हा लेटेस्ट एक मेसेज दिसेल, GMC मुंबई रिस्पॉन्स शीट SCDN.DGALM नावाची आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्टली एक समोर वेबसाईट खुलते, महाराष्ट्र शासन ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई. तर या ठिकाणी 3 ऑप्शन आहे, ॲडव्हर्टिजमेंट, न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला होता तो या ठिकाणी टाकून तुम्ही हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक तुमचं नॉर्मल रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे त्या पोस्टसाठी एक वेगळा टॅब असेल, त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी समजा तुम्ही 1, 2 जितक्या साऱ्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्या सगळ्या तुम्हाला दिसतील आणि त्या डाव्या कोपऱ्यामध्ये वरती असा एक आयचा ऑप्शन असेल डोळ्याचा. त्या डोळ्याचा जो ऑप्शन आहे त्या डोळ्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या पोस्टसाठी तुम्ही ज्या पोस्टवर अर्ज केलेला आहे त्या पोस्टसाठी तुम्ही तिथं क्लिक केलं तर त्यासाठीचं जे काही रिस्पॉन्स शीट आहे ते त्या ठिकाणी डाउनलोड होईल आणि तुम्ही त्यासाठी ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलमध्ये आपला नंबर पण आहे. मला पर्सनली तुम्ही तुमचे जे क्वेश्चन आहेत तुम्हाला जर वाटतं आहे एखादा क्वेश्चन चुकीचा आहे किंवा काय, किंवा तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीटसुद्धा मला पाठवू शकता. रिस्पॉन्स शीट पाठवल्यानंतर कुठला क्वेश्चनला तुम्हाला तुमचा बरोबर आहे परंतु जर चुकीचं दिलेलं आहे असं जर काही असेल तर आपल्याला ऑब्जेक्शन करावं लागेल. तर ते ऑब्जेक्शनसुद्धा कसं करायचं त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ आणू, परंतु तोपर्यंत तुम्ही तुमची जी काही रिस्पॉन्स शीट आहे ती डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.